आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. सुखी रहा. हर प्राणी पर तेरी ममता है. भिक्षाम देहि. भिक्षाम देहि. भिक्षाम देहि. बाबा, आम्ही तुमच्याकडेच यायला निघत होतो. का? काय झालं? श्यामा ठीक आहे ना? तुम्हाला सगळं माहिती आहे देवा, तरीही असा अभिनय करताय जसं की तुम्हाला काहीच माहित नाही. आपल्यावर काय प्रसंग येऊन गेला हे माहीत असूनही असं बोलताय. ताई, श्यामा सुधारला नाहीये. 72 जन्मांपासून हा असाच वागतोय. देवा, आजपर्यंत तुम्ही कधीच माझ्या दारावर येऊन भिक्षा मागितली नाहीत, मग आजच का मागताय? मला माहितीये. ऐकता का? साईबाबांनी आपल्याकडे भिक्षा मागून आपला मान वाढवलाय. अरे नाही नाही नाही, अजिबात नाही. देवांना सगळं माहितीये की सकाळी विहीर गावाहून माझा लहान भाऊ बाप्पाजी मला भेटायला आलाय आणि तो अचानक आजारी पडलाय, म्हणून देवा त्याला बरं करायला आलेत. दादा, हो ना देवा? दादा, छातीत खूप दुखतंय. ताई, बोला बाबा. श्यामाची काळजी घे. सबका मालिक एक. शंकर शेठला धर्मानंदचा नमस्कार. हा हिशोब कसला करताय एकटेच बसून? धर्मानंद, असं लक्षात येतंय की धंदा दिवसेंदिवस वाढण्याऐवजी कमी होत चाललाय. तो तर जाणारच ना. धर्मानंद, तुमचा याच रागाची मला भीती वाटते. पण जिथे नियत ठीक नसेल तिथे लक्ष्मी नाही टिकत. हे तुम्ही ऐकलं असेलच की नियतेतच वाढ होत असते. तुला नक्की काय म्हणायचंय? त्या दिवशी दिनकर म्हणतच होता की सगळ्या कारभाराचे मालक तुम्ही एकटेच कसे काय झालात? तो सुद्धा यामध्ये बरोबरीचा हिस्सेदार आहे ना. पंख फुटलेत, त्याला कापावे लागतील. मग कापून टाक, माझं काम सोपं होऊन जाईल. मी तर तुमच्या दोघांचे पंख कापायला कधीच सुरुवात केली आहे. जसं माणसाचं चरित्र असतं तसेच त्याचे मित्र असतात. ज्याचं चारित्र्य चांगलं आहे त्याचे मित्र सुद्धा चांगलेच असतील, आणि ज्याचं चारित्र्य वाईट आहे त्याच्या आजूबाजूला स्वतःला मित्र म्हणवणारे त्याचे शत्रूच फिरत असतात. चांगले आणि खरे मित्र माणसाला नेहमी चांगला सल्ला देतात आणि त्याला वाईट मार्गावर चालण्यापासून थांबवतात. पण मैत्रीचा मुखवटा घातलेला शत्रू त्याला नादाला लावतो, त्याला भटकवतो, चुकीचे सल्ले देतो, चुकीची कामं करण्यासाठी उचकवत असतो. आणि एक दिवस माणूस आपल्या मित्ररूपी शत्रूच्या जाळ्यात अडकतो. त्या मित्ररूपी शत्रूचा प्रत्येक सल्ला त्याला योग्य वाटतो, ज्यावर कधीही विश्वास करायला नकोय, पण तो विश्वास ठेवायला लागतो आणि आपला विवेक गमावतो. तेव्हा त्याचा मित्र बनून राहिलेला शत्रू त्याच्या विजयाची दवंडी पेटतो.
माणूस खुश होतो, पण त्याला हे समजत नाही की विजयी खरं तर तो झाला नसून मित्र रूपी शत्रू झालाय. आणि जो दुसऱ्यांना धोका देतो त्याला हे माहित नसतं की त्यालाही धोका देण्याची तयारी सुरू झालीये. हाच तर आहे देवाचा न्याय. जो पेरेल तोच फळ चाखेल. म्हणूनच चांगले कर्म करा, परमार्थाकडे लक्ष द्या, मोहमायेच्या जाळ्यात अडकू नका आणि सन्मार्गावर चालत राहा. तुमचं कल्याण होईल. सबका मालिक एक. हवालदार साहेब हो ताई, काय झालं? तुम्ही इतक्या रडता का आहात? त्या दिवशी वादळ आलं होतं ना, त्या दिवसापासून माझा मुलगा गोपाळ हरवलाय. मी खूप शोधलं पण कुठेच सापडत नाहीये. माझ्या मुलाला गोपाळला शोधून द्या. माझ्या मुलाला माझ्याकडे आणा. हो, हे बघा, त्या दिवशी प्रभाकर नावाच्या एका माणसाने निरोप दिला होता. त्याला एक लहान मुलगा सापडलाय. मी त्या मुलाला इथं बोलवून घेतो. नाही, त्याला बोलून घेण्याची काहीही गरज नाहीये. मला तुम्ही त्यांचा पत्ता द्या, मी स्वतः तिथे जाते. मला त्यांचा पत्ता द्या. खूप उपकार होतील तुमचे. ठीक आहे ताई. 24 शंकर निवास, राय बहादूर मोघे. हो, मोघे. खूप आभार तुमचे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. काकाजी नमस्ते. अरे सखाराम, ये. आत्ता मागच्या आठवड्यात तर तू माझे आणि गोपीचे केस कापून गेलास. गोपी, काय? तू बोलवलंस का त्याला? नाहीतर मी बोलवले त्याला. सुकन्याचे केस परत कापायचेत. हिच्या सासूने अगदी बरोबर केलं होतं हिचं मुंडन करून. आता जसे जसे हिच्या डोक्यावर केस उगवायला लागलेत ना, तेव्हापासून हिची लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत. माझ्यावर डोळे वटारायला लागलीये. तो बदमाश उमाकांत आपल्या घरी चक्रा मारायला लागलाय. तुम्हाला समजत का नाहीये? ही आग आहे, आग. स्वतःही भस्म होईल आणि आपल्यालाही भस्म करेल. आणि म्हणूनच हिचे परत केस कापणंच योग्य आहे. सखाराम, बाबा, तुम्ही सांगा ना आईला, मला माझे केस कापायचे नाहीये. माझं मुंडन करू नका. बंद कर तुझं हे रडणं फेकणं आणि गुपचूप मुंडन करून घे, समजलीस? नाहीतर मी तुला या घरात राहू देणार नाही. नाही ताई, थांब, तू जाऊ नकोस. गोपी, ताई केस कापणार नाही. आई, उद्धट मुला. जर सखारामने ताईला हात जरी लावला तर मी त्याचे हात तोडून टाकेन. काकाजी मी येतो. नमस्कार. नालायक, उद्धट. हं? हं? गोपी, ताई, गोपी माझा भाऊ. हरिओम हरिओम. भाऊ असावा तर माझ्या गोपी सारखा. प्रभाकरने तर तुला लवकर यायला सांगितलं होतं. पण मी खूप रडत होता प्रसाद. खूप मुश्किलीने मी शांत केलं याला. प्रसाद, माझा मुलगा. प्रभाकरांनी सांगितलं असेल ना,
आम्हाला याला सांभाळण्यासाठी कोणीतरी बाई हवी आहे. हा बघ माझा प्रसाद. गोपाल, याला सांभाळायचंय तुला. सांभाळशील ना? बहिरी आहेस का? हा? गोपाळ एक श्रीमंत घरात आहे. इथे त्याला कसलीच कमतरता नाहीये. ही बाई सुद्धा त्याला आपला मुलगा मानते. कुठे माझी झोपडी आणि कुठे हा बंगला. याला इथे सगळ्या प्रकारची सुख मिळतील आणि तिथे दुःखच दुःख. तर मग मी का त्याला गरिबीत जगण्यासाठी माझ्यासोबत घेऊन जाऊ? यांना गोपाळला सांभाळायला मोलकरीण हवीये, तर मी माझ्या मुलाची मोलकरीण होऊन जाते. माझ्या डोळ्यासमोर तर राहील आणि माझ्या कुशीत सुद्धा. हो हो, मी सांभाळेन याला. मला मला सगळं मान्य आहे. मी तुमच्या मुलाची दाई होईन. हो, मी दाई बनीन प्रसादची. तर ठीक आहे, उद्यापासून कामावर ये, पण जरा लवकर. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. सुख धाम धन धाम, गुण धाम यश धाम, ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम, साई बाबा तुझे प्रणाम. हो बाबा, तुम्ही दाखवून दिलत की तुम्ही करुणाकार आहात. आपल्या भक्तांसाठी नेहमी चिंता करत असता. तुम्ही मला माझ्या गोपाळची भेट करून दिली. मी तर धन्य झाली बाबा, मी तर धन्य झाले. मला त्या बाईचा निर्णय मान्य आहे. हो बाबा, मला त्या बाईचा निर्णय मान्य आहे. माझा मुलगा गोपाळ त्याच घरचा मुलगा बनून राहील. हो, माझा नाही. मला तर फक्त गोपाळचं भलं बघायचंय. माझा गोपाळ नेहमी खुश राहू दे बाबा, सुखी राहू दे. नेहमी खुश राहू दे. बाबा, तुम्ही काय बघताय? सगुण, एका आईचं प्रेम बघतोय आणि विचार करतोय. आई होणं किती अवघड आहे. एक आई फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी जगत असते. त्यांच्या सुखात आपलं सुख शोधत असते. मुलं हसली तर ती सुद्धा हसते आणि मुलं रडत असतील तर तिचे डोळे आपोआपच भरून येतात. किती तपस्या करत असते ती आपल्या मुलांसाठी. त्यांना जन्म देऊन त्यांचं पालन पोषण करणं त्यांना
हर प्रकारे खुश ठेवणं, यासाठी ती कधी कोणाकडे तक्रार करत नाही, कधी आपलं दुःख जाहीर होऊ देत नाही. प्रेम उधळून टाकते तेव्हा जीव तोडून सगळं उधळून देत असते, काहीच आपल्या जवळ ठेवत नाही. फक्त देणं माहितीये, म्हणून कधी काही मागत नाही. म्हणूनच तर आईचं प्रेम कधी स्वार्थी होत नाही. जेव्हा प्रश्न तिच्या मुलाच्या भविष्याबद्दल असतो तेव्हा ती फक्त त्याच्या सुखाचाच विचार करते, आपल्या दुःखाचा कधी विचार करत नाही, जे तिला तिच्या मुलापासून दूर राहिल्यामुळे होणार आहे. आपल्या हृदयावर दगड ठेवून ती आपल्या मुलाला आपलं म्हणायला नकार देते. तू धन्य आहेस आई, तू धन्य आहेस. ज्याच्याकडे आई आहे तो या जगात सगळ्यात जास्त नशीबवान आहे. जरा देवाला आवाज देऊन बघा, तो लगेच येतो का? पण आई येते. जेव्हा मूल आईला आवाज देतं तेव्हा आई सगळं सोडून आपल्या मुलासाठी लगेच पळत येते. आई, आई तुझ्या ममतेला प्रणाम. आई प्रणाम. वैद्यबुवा, तुमचा हा शिष्य तुमच्या जागेवर झोपून तुमची जागा घेण्याचा प्रयत्न करतोय. बहुतेक काहीतरी मोठे स्वप्न बघतोय. धोंड्या, अरे याची हिंमत तर बघा. धोंड्या, ए धोंड्या माझ्या मुला, उठ बर. रडतो आहेस बच्चा? अरे राम 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 माझ्या मुला. हा, मी वैद्यबुवा. मी ओरडत नव्हतो, मी हे विचारत होतो तुला की झोपाळ्यावर झोपून झुलून दिवस ढवळ्या तू कुठलं स्वप्न बघत होतास ते आम्हालाही सांग ना. धोंड्या, हे धोंड्या माझा मुला, माझ्या लाडल्या. सांगतोय मी चालत जातोय आणि तुम्ही दोघं माझ्या मागे मागे येताय. तुझ्या मागे मागे आम्ही दोघं? हो, आणि मागे मागे येऊन माझी स्तुती करताय. तुझी स्तुती? हो, तूच राम तूच श्याम धोंडूनाथ माझा. चला गा. तूच राम तूच श्याम धोंडूनाथ माझा. वैद्यबुवा, मग काय झालं देवा? मग माझी स्तुती केल्यानंतर तुम्ही दोघांनी माझ्या चरणांवर तुमचा माथा म्हणजे डोकं टेकवलं. मग तुम्ही त्या चरणांना देवा आमच्या समोर ठेवण्याचे कष्ट घ्याल का, अशी माझी तुम्हाला विनम्र विनंती आहे. वैद्यबुवा, मी नीट बसू का? का धोंडूनाथ? माझी पूजा करून घेण्यासाठी. पूजा? जीवाजी, भगवान, जरा आरतीची थाळी आण बरं. आणतो देवा. कर बघा तो मला तुमचा अभिषेक होणार आहे. डोळे बंद कर, बंद कर, डोळे बंद कर. हे घे मारा. धोंडू नमक हराम. जेव्हा असे दिवस आले, तुझी आरती तुझी आरती करणार करणार. हा? गुरु कोण आहे हा? तुझा कोण? बोल, कोण आहे? बोल गुरु तुझा. मारा. हा? काय बोललास? काय बोललास? हे घे. मारा. सुखदायक प्रणतपाल भगवंता, ओझे जहित
ऊर्ध्वमूलमदः शाखं शश्वतं प्राहुर्व्ययम् छंदासी यस्य पर्णानि यस्त वेदसः वेदवित. म्हणजे हे विश्व एक वृक्ष आहे, असा वृक्ष ज्याची मुळे वर परब्रह्म परमात्म्याशी जोडली गेलेली आहेत आणि आकाशात सुद्धा आणि त्याच्या फांद्या खाली चारी दिशांना पसरलेल्या आहेत. या वृक्षाची एक अद्भुत रचना आहे. ह्याच्या आकारापर्यंत आदी आणि अनंतापर्यंत आपण पोहोचू शकत नाही किंवा ह्याचा आधार शोधू शकतो. जेव्हा आपण आधार शोधून काढू, ह्याच्या आदी आणि अंतापर्यंत पोहोचू, तेव्हाच आपल्याला परब्रह्म परमात्म्याचे दर्शन होतील. म्हणजेच जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होऊन जाऊ. त्या देवापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी विकारांशी लढावं लागतं. आणि मार्ग काय आहे? तिथं पोहोचण्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग आहे भक्तीचा मार्ग. मार्गात दोन पडाव आहेत. एक श्रद्धा, दुसरा विश्वास. आपण गुरुचं बोट पकडून चालायला सुरुवात करतो आणि गुरु आपल्याला मार्गावर आणतो. कुणी कितीही विद्वान असे ना, गुरुची आवश्यकता तर त्यालाही असते. असा गुरु ज्याच्या मागे मागे चालण्याने मार्गातल्या दऱ्या, काटेरी झाडं झुडपं, भयानक जनावरांपासून वाचू. आपला उद्धार करण्यासाठी मार्गावरून भटकलो तर त्यातून वाचण्यासाठी गुरुची साथ खूप महत्वाची आहे. एका वेळेची गोष्ट आहे. मी माझ्या 3 गुरु भावांसोबत वाद घालत होतो. गुरु शिवाय ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. जोपर्यंत आपण स्वतः प्रयत्न करणार नाही तोपर्यंत काहीच मिळू शकणार नाही. आणि तसंही कोणा दुसऱ्याने आपल्याला मार्ग का दाखवा. बरोबर, आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. हो, सत्य काय आणि असत्य काय याची समज आपल्याला असली पाहिजे. फक्त पुस्तकं वाचून ज्ञान प्राप्त करून आपली उन्नती नाही होऊ शकत. आपल्याला आपलं कर्तव्य करत राहायला हवं. काय आहे आपले कर्तव्य? आपल्या गुरूंवर दृढ विश्वास, गुरुच्या प्रति निष्ठा. कारण गुरुच आपला देव आहे, गुरुच पालनहार आहे. माझ्या गुरु बांधवांनी माझं म्हणणं मान्य करायला नकार दिला. ते स्वतःचा उद्धार स्वतःच करणार होते. खूप वाद घातल्यानंतर आम्ही चौघं देवाच्या, परमेश्वराच्या शोधात निघालो.
ब्रह्मा विष्णु महेश्वर स्रष्टा पालक अरु प्रलयेश्वर ओम अनंत अगम अगोचर तू रहीम तू ही राम साई साचो तेरो नाम. इतक्या उन्हात कुठे निघालात? देवाला शोधायला निघालोय. देवाचा शोध तर तुम्ही दुपारनंतर सुद्धा घेऊ शकता ना. थोडा वेळ झाडाच्या सावलीत बसून आराम करा. आपण ह्याच्याशी का बोलतोय? चला तर मग पुढे जाऊयात. चला. पुढे घनदाट जंगल आणि हिंस्र जनावरांची सुद्धा भीती आहे. जर तुम्ही रस्ता चुकलात तर? तुम्हाला माहितीये का की देव या जंगलात कुठे राहत होते? मला विचाराल तर कुठल्या तरी मार्गदर्शकाला सोबत घेऊन देवाचा शोध घ्या. ऐकलं? आता हा आपल्याला शिकवेल. चला. हा चला. चला. जसजसे आम्ही जंगलाच्या मार्गाने पुढे गेलो, जंगल अजून घनदाट निबिड होत गेलं आणि बघता बघता सूर्य आमच्या नजरेपासून दूर झाला, ज्यामुळे आम्ही रास्ता भटकलो आणि इकडे तिकडे फिरून पुन्हा तिथेच आलो जिथे आम्हाला वाटसरू भेटला होता. तो वाटसरू तेव्हाही तिथंच बसला होता. तो वाटसरू आम्हाला बघून हसला आणि म्हणाला, चुकलात ना रस्ता. म्हणून म्हणालो होतो की कोणीतरी मार्गदर्शकाला सोबत घेऊन जा. तुमचा तर स्वतःवर विश्वास होता ना. स्वतःलाच स्वतःचा मार्ग शोधायचा होता. देव भेटला का? लक्षात ठेवा, गुरुशिवाय कुठलंही कार्य, लहान असो किंवा मोठं, कधीच पूर्ण होत नाही. आणि तुम्ही तर परमेश्वराला शोधायला निघालात. देवाचा आशीर्वाद नसेल तर साधू संतांची सुद्धा भेट होत नाही. हसू नको. आम्ही पुन्हा देवाला शोधायला जाऊ. हो हो, जा ना, जरूर जा. पण आधी थोडं खाऊन घ्या. भुकेल्या पोटी कुठलंच काम पूर्ण होत नाही. आणि ज्या परब्रह्माच्या शोधात तुम्ही निघाला आहात ते तर इथेच आहे. हेच आहे पूर्ण ब्रह्म. हे अन्न पूर्ण ब्रह्म. चला. माझे तिन्ही गुरुबंधू अहंकाराच्या आहारी गेलेले होते. स्वतःला विद्वान समजणारे ते तिघही एका अशिक्षित अडाणी वाटसरूचा आपलेपणा समजू शकले नाहीत. त्यावेळी मला हे समजलं की जो दुसऱ्यांवर निस्वार्थी प्रेम करत असतो तो निस्संदेह महान असतो. तू खाणार आहेस? हो. बस. गुरुदेव, तुम्ही? लक्षात ठेव बेटा, जोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत आत्मोन्नती सुद्धा होत नाही. मनुष्य आपल्या प्रयत्नांनी धर्म, अर्थ, काम याची प्राप्ती करू शकतो, पण मोक्षाची प्राप्ती गुरुकृपेनेच संभव आहे. जो निर्मल मनाने गुरुला शरण जातो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. जो गुरुवर श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, तो अवश्य सफल होतो. हेच तर गुरुचं वैशिष्ट्य आहे. हेच गुरुचं महात्म्य आहे.
गुरुच आहे जो आपल्याला चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर घेऊन येतो. गुरुच्याच कृपेने सगळं शक्य आहे. सबका मालिक एक. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे. साईबाबा साईबाबा साईबाबा, तुम्ही गुरूंचे सुद्धा गुरु आहात साईबाबा. मला गुरु उपदेश द्या साईबाबा. श्यामा, आईंना सांगा की मी कधी कोणाला गुरुपदेश दिला नाहीये किंवा देणारही नाहीये. माझ्यावर कृपा करा बाबा. मला गुरु उपदेश द्या बाबा. बाबा साईबाबा साईबाबा थांबा बाबा. बाबा देवा बाबा देवा, बाबा अरे थांबा. बाबा बाबा थांबा थांबा अरे बाबा थांबा थांबा बाबा. बाबा मला गुरु उपदेश द्या. बघितलं तुम्ही वैद्य बुवा? बघितलं द्वारकानाथजी, बघितलं. त्या म्हाताऱ्या बाईला त्या साईकडून गुरुपदेश हवाय आणि साई राम 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 निघून गेला. अरे जाणारच ना, गुरुपदेश देण्यासाठी ज्ञान असलं पाहिजे, सत्यवचन द्वारकानाथजी पत्ता पाहिजे. अरे ती कुठे असणार त्याच्याकडे? तर मग पळणारच ना. हो नक्कीच. बघा, साईबाबाचं माकड सुद्धा आलं. हे द्वारकानाथ, मला चिडवू नकोस. जा आधी तुझ्या साईबाबाला विचार, जेव्हा ती म्हातारी विनवणे करत होती तेव्हा तिला गुरुपदेश का नाही दिला? बाबा जे प्रवचन देतात ना, तोच तर उपदेश असतो. तो गुरुपदेश असतो तर मग तो तुझा ढोंगी साई तुझं नाव घेऊन तुला हाक मारेल नानावली, तर मग तोही गुरुपदेश झाला का? हो वैद बुवा. नाही 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 नाही, माझ्यावर डोळे वटारू नकोस. मी 2 थेंब टाकून देईन ना तर आंधळा करून टाकेन, समजलास? नालायक जाऊ दे ना कुठला? वैद्य बुवा, शांत व्हा. माझा ऐका तरी, जर हा आंधळा झाला तर मग तो साईबाबाचं ढोंग आणि पाखंड कसं बघू शकेल विचारा. अरे थांब, तू पण घे. अरे काय करतोय? थांब. अरे थांब. अरे थांब, सत्यानाश होऊन जाऊ दे ह्याचा. थांबा बाबा. थांबा बाबा. बाबा 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 थांबा बाबा. बाबा थांबा. बाबा 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 थांबा बाबा. तिला उपदेश द्या ना बाबा. जा, निघून जा. निघून जा सर्वजण इथून. बाबा जा, बाबा निघून जा. काय करताय तुम्ही? जा सगळ्यांनी. थांबा बाबा. बाबा बाबा थांबा. देवा देवा, नाराज का होताय? रडू नका राधाबाई, रडू नका. हे बघा
आपण द्वारकामाईला जाऊन साईबाबांना भेटू. हा हो हो चला 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 हा चला. देवा, का माझ्या मागे लागलाय? मला कुणालाच भेटायचं नाहीये. पण बाबा, तिथेच थांब. इथे येऊ नकोस. द्वारकामाईमध्ये येऊ नको. देवा, हे काय झालंय तुम्हाला? तू गप्प बस. पण राधाबाई खूप दुरून आलाय देवा. थांब, तिथेच थांब. एक पाऊल पण पुढे टाकू नकोस. बाबा, तुम्ही हवं तेवढं मला थांबवा, पण मी तुमच्या चरणांशी येऊनच थांबेन. बाबा, माझ्या द्वारकामाईमध्ये मलाच धमकी देतेस तू? जा इथून. निघून जा. जा जा इथून. हे तुम्ही चांगलं नाही केलं देवा. अरे तुम्हीच तर राधाबाईला बोलवलं आणि तुम्हीच त्यांना लाथडलं. कधी बोलवलं मी आईंना? बोल, कधी बोलावलं? बाबा, तुम्हीच तर म्हणता ना, जेव्हा तुम्ही बोलावता म्हणूनच भक्तगण शिर्डीत येतात. यात हसण्यासारखं काय? राधाबाई किती घाबरल्या होत्या बाबा. आता तिला गुरुपदेश नको असेल. बाबा कधी कधी असं काही बोलतात जे आपल्याला समजणं कठीण असतं. हो नूर, बाबा जे पण बोलतात किंवा जे पण करतात त्यात नक्कीच काहीतरी गूढ लपलेलं असतं. याचा अर्थ बाबांनी जाणून बुजून राधाबाई सोबत असा व्यवहार केला. देवा, का केलं तुम्ही असं? श्यामा, जसा शिष्य गुरुला पारखून घेतो तसाच गुरुही आपल्या शिष्यांना पारखून घेत असतो. गुरु हे बघत असतो, पारखत असतो की शिष्यामध्ये योग्यता आहे, काही शिष्य बनण्याची क्षमता आहे. गुरु त्याची परीक्षा घेत असतो की त्याचा शिष्य श्रद्धा आणि विश्वासाच्या कसोटीमध्ये उत्तीर्ण होतो की नाही. गुरुवर श्रद्धा नाही, विश्वास नाही तर गुरु शिष्य नात्याचा काही अर्थच उरत नाही. हे लीलाधारी, तुमची लीला तुम्हीच जाणो. सबका मालिक एक